नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल पांडे. मी पेंटागॉन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. आज आपण किडनी स्टोन, मूतखडा या विषयावर चर्चा करूया. मूतखड्याविषयी जाणण्यापूर्वी आपण आपल्या शरीरातील जी युरिनरी ट्रॅक्ट आहे त्याची याबद्दल माहिती घेऊया. साधारणतः 2 किडन्या आपल्याला असतात, राईट किडनी आणि लेफ्ट किडनी. हे आपल्या पोटाच्या मागच्या बाजूला असतात. त्या किडनीमध्ये युरिन तयार झाल्यानंतर जो सेकंड पार्ट येतो तो असतो युरेटर. युरेटर हा किडनीपासून तयार झालेली युरिन कॅरी करून आपल्या तिसरा पार्ट म्हणजे युरिनरी ब्लॅडर इथे ओपन होतो आणि युरिनरी ब्लॅडर मध्ये युरिन जमा झाल्यानंतर युरेथ्रा झाले ती आपल्या शरीराच्या बाहेरही टाकली जाते. तर साधारणतः या किडनी स्टोन ही जरी टर्मिनॉलॉजी आपण जनरली यूज करत असलो तरी त्याच्या लोकेशन नुसार त्याला वेगवेगळे सायंटिफिक टर्मिनॉलॉजी आहे. जसं की किडनी मध्ये स्टोन झाला तर त्याला किडनी स्टोन म्हणणं, युरेटर मध्ये स्टोन झाला तर त्याला आपण युरेटोरिक स्टोन म्हणणं, ब्लॅडर मध्ये स्टोन झाला तर त्याला ब्लॅडर स्टोन म्हणणार आणि युरेथ्रा मध्ये झाला तर त्याला युरेथ्रल स्टोन म्हणतात. जनरली हा स्टोन कशापासून बनलेला असतो तर सगळ्यात कॉमन जो स्टोन आहे तो असतो कॅल्शियम ऑक्झॅलेट नावाचं स्टोन आहे. त्यानंतर युरिक ऍसिड स्टोन, फॉस्फेट स्टोन अशा प्रकारचे सुद्धा स्टोन असू शकतात. आता हे स्टोन होण्याचे कारण काय आहेत तर त्याचं एक मुख्य कारण म्हणजे की शरीरामध्ये पाणी कमी पिल्यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता ही जास्त असते. त्याचप्रमाणे काही जणांमध्ये नॉनव्हेज घेण्याचे प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे पण किडनी स्टोन होऊ शकतात. क्षारयुक्त पाणी खूप जास्त प्रमाणात आणि जास्त दिवस पिल्यामुळे पण किडनी स्टोन होऊ शकतात. तसेच काही मेडिकल कंडिशन्स असतात जसे की हायपर पॅराथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, किडनी रिलेटेड आजार, हायपर युरेसिमिया याच्यामुळे सुद्धा किडनी स्टोन हे होऊ शकतात. किडनी स्टोनचे लक्षणं काय असतात तर मुख्य लक्षण म्हणजे पोटामध्ये खूप जास्त प्रमाणात दुखणे की ज्यामुळे की बऱ्याच वेळा इमर्जन्सी डिपार्टमेंटला पेशंटला ही व्हिजिट करावं लागते. जनरली हे जो पेन आहे एक तो पोटाच्या समोरच्या बाजूला किंवा पाठीमध्ये सुद्धा हे पेन होऊ शकतो आणि हा पेन कधी कधी रेडिएट होऊन जांघाकडे सुद्धा जाऊ शकतो. या पेन बरोबर वारंवार उलटी होणे, युरिन मध्ये रक्तस्राव होणे ज्याला की आपण हिमॅच्युरिया असं म्हणतो, त्याबरोबर लघवीला जळजळ होणे, ताप येणं, जसं याला आपण युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचे जे सिम्पटम्स आहेत हे पण पेशंटला दिसू शकतात. त्याचबरोबर कधी कधी युरिन रोखून बसणे किंवा थोडी होणे, वारंवार होणे अशी लक्षणं सुद्धा आढळू शकतात. किडनी स्टोनचे निदान करण्यासाठी प्रामुख्याने जी टेस्ट केली जाते ती एक तर सोनोग्राफी आहे, ज्यामध्ये की किडनी स्टोन हा आपल्याला ॲक्युरेटली दिसतो आणि जर काही गॅसियस डिस्टेन्शन वगैरे असेल किंवा किडनी स्टोनची साईज ही छोटी असेल तर आपल्याला कधी कधी सिटी स्कॅन सुद्धा करावा लागू शकतो. त्यानंतर त्याचा पार्ट असतो तो मॅनेजमेंटचा म्हणजे ट्रीटमेंट. यामध्ये 2 पार्ट असतात. एक म्हणजे की कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट. कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंटमध्ये की जनरली आपण पेशंटला एक तर ॲनाल्जेसिक म्हणजे पेन किलर देतो, अँटीबायोटिक देतो, हायड्रोथेरपी म्हणजे फ्लुइड आणि डायरेटिक्सचा वापर करतो. जर ह्या सिम्पटमॅटिक ट्रीटमेंटला किंवा कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटला जर रिस्पॉन्स नाही आला तर सर्जरीचं ऑप्शन हे आपल्याला घ्यावं लागतं. तर सर्जरी करण्याचे 2 प्रकार असू शकतात. एक म्हणजे की ESWL ज्याच्यामध्ये की एक्स्ट्रा कॉर्पोरियल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी, ज्यामध्ये की आपण लेझरद्वारे स्टोनला ब्रेकडाऊन करतो आणि ते त्यानंतर रिमूव्ह करतो, किंवा दुसरा पार्ट जेव्हा युरोटोरिक स्टोनसाठी तो कॉमनली यूज केला जातो त्यामध्ये युरेटोरोस्कोपी आपण करून एक टेलिस्कोप सारखं इन्स्ट्रुमेंट आपण युरेटरमधून वरती जातो, त्याला स्टोनला ब्रेक करतो आणि त्याद्वारे ते आपण मग रिमूव्ह करतो. तर जनरली किडनी स्टोनच्या पेशंटचा आहार कसा असला पाहिजे, कोणते पदार्थ टाळले पाहिजे, कोणते घेतले पाहिजे याबद्दल आपण चर्चा करूया. मुख्यतः किडनी स्टोन अवॉइड करण्यासाठी नॉनव्हेज डाएट हे शक्यतो टाळले पाहिजे. तरी आठवड्यातून 1 वेळेस तुम्ही नॉनव्हेज घेऊ शकता. दुसरं म्हणजे की व्हेज मध्ये की पालक आहे, टमाटर आहे, बीट आहे, रताळा आहे, यामध्ये क्षारचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे हे शक्यतो अवॉइड केले पाहिजे. प्रॉपर टीडीएस असलेले पिण्याचे पाणी घेणे आहे, जेणे क्षारयुक्त पाणी हे अवॉइड केलं पाहिजे. तसंच अल्कोहोल घेणारे पेशंट असतील तर त्यांना अल्कोहोल कन्झम्पशन हे अवॉइड केलं पाहिजे, कारण अल्कोहोलमुळे युरिक ऍसिड वाढून बऱ्याच वेळा स्टोन होण्याची शक्यता ही दाट असते. तर काय केलं पाहिजे तर भरपूर प्रमाणात पाणी पिणे, एक 4 ते 5 लिटर पर्यंत डेली पाणी पिणे हे किडनी स्टोन पेशंटसाठी फार आवश्यक असते. परंतु यामध्ये काही कंडिशनही आहेत की जर किडनी स्टोनमुळे जर किडनीला डॅमेज भरपूर प्रमाणात झालेला असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला पाणीचा इंटेक कमी ठेवायला असेल तर तसा सल्ला डॉक्टरांचा फॉलो करणे गरजेचं आहे. आणि सेकंड थिंग, सिट्रस फ्रूट आहारामध्ये सिट्रस फ्रूटचं प्रमाण हे योग्य प्रमाणात ठेवलं पाहिजे, ज्यामध्ये लिंबू, संत्री, मोसंबी अशा फळांचा समावेश असला पाहिजे. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.